बेल्ला ग्रामपंचायतच्या वतीनं प्रथमच बेल्ले गावामध्ये हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। आपल्या समेत बेल्ला ग्रामपंचायतच्या सरपंच आणि सदस्य सर्व उपस्थित आहेत। ताई, काय प्रतिसाद आहे महिलांचा आणि किती महिला उपस्थित राहिल्यात, कसं वाटतं? आज आपण बेल्ले ग्रामपंचायतीच्या वतीने मोठा हळदी कुंकू समारंभ आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला। त्याचप्रमाणे भव्य लकी ड्रॉ ही आपण ठेवला। त्यासाठी सगळ्यात पहिले मी सांगेन की ज्यांनी आपल्याला बक्षीस दिली, ते बक्षीस दाते आहेत, त्यांचे सगळ्यात आधी मी आभार व्यक्त करीन। आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महिलांनी खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। सर्व ग्रामस्थ महिला तर आल्याच, पण त्याचबरोबर सीमाताई सोनावणे, कल्पनाताई काळे, जयश्रीताई गाडेकर, मीनाक्षीताई गुंजाळ, प्रियांकाताई शेळके, माधुरीताई गुंजाळ, अनघाताई गोडके, सीमाताई बोरचटे अशा, आणि त्याचप्रमाणे दहिवळे पोलीस हवालदार मॅडम, अशा अनेक महिलांनी आपल्याला कार्यक्रमात सहभागी झाल्या आपल्या कार्यक्रमात। आणि त्याचप्रमाणे गावातल्याही मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आम्ही जे वाण वाटले ते सगळ्या महिलांनी आनंदाने स्वीकार केलं। अशाप्रमाणे जो कार्यक्रम ह्या मोठ्या प्रमाणावर हळदी कुंकू हे कधीच झालेलं नव्हतं। त्यामुळे महिलांना होम मिनिस्टर, लकी ड्रॉ आणि हळदी कुंकू हे तीनही कार्यक्रम त्यांना एकाच ह्याच्यात करायला मिळाले, म्हणून त्या खुशही आहेत। आम्हालाही सगळ्यांना छान वाटतंय की आम्हाला या कार्यक्रमाचा आम्ही सहभागी झालो, की आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकलो। महिलांसाठी आज आम्ही या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम घेऊ शकलो, त्यासाठी आम्हाला पण हा खूप छान वाटतंय करायला सुद्धा। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला छान वाटतंय। आणि जो काही विश्वासराव सर जे कार्यक्रम घेत आहेत, त्यांनीही हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने घेतला आणि दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी किती महिला येऊन गेल्यात आतापर्यंत? जवळपास 1001 महिला येऊन गेलेल्या आहेत आणि अजूनही महिला येत आहेत। आमची अपेक्षाही नव्हती की कदाचित एवढ्या महिला येतील की नाही, थोडी भीती होती मनात, पहिल्यांदा एवढा मोठा कार्यक्रम होतोय, पण तरी महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला आम्हाला। संक्रांतीच्या किंवा हळदी कुंकवाच्या काय शुभेच्छा द्याल? संक्रांतीच्या मी अशा शुभेच्छा देईन की आपण महिला कशातच कमी नाही आहोत। आपलं अर्ध म्हणजे का पुरुषांपेक्षा 50-50% आता म्हणता येईल। जिथे पुरुष आहेत तिथे 50% महिलाही उपस्थित आपण आपलं कार्य दाखवू शकतो। आपल्याला ते आहे संधी ती दाखवण्याची। आणि मला असं वाटतं की घरातल्या महिलांनी थोडंसं बाहेर येऊन वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होणं आणि अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आनंद घेणं किंवा काहीतरी करून दाखवणं, हे इतरांसाठी असेल की नाही माहित नाही, पण त्या स्वतः महिलेसाठी खूप कौतुकाची गोष्ट असू शकते। आणि त्याच्यातनं जो कॉन्फिडन्स येतो तो खूप मोठा कॉन्फिडन्स असतो। त्यामुळे प्रत्येक महिलेने घराबाहेर पडून घर सांभाळणं हे तर खूप मोठं काम आहे, घर सांभाळणं त्यात काही शंकाच नाही, पण घराबाहेर पडून देखील महिलांनी थोडं काहीतरी स्वतःसाठी करावं ही मी इच्छा दर्शवते। आणि सगळ्या ग्रामपंचायत सदस्य, महिला, उपसरपंच, आपले सदस्य बंधू सुद्धा ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, हे काय एकट्या महिलांचं काम नव्हतं। तिथे सामान आणणं, सगळं मांडव आहे, डेकोरेशन आहे किंवा हे कार्यक्रमाचं काही मॅनेजमेंट आहे, ते सगळं कर्मचारी वृंदाशिवाय सुद्धा शक्य नव्हतं। त्यामुळे ह्या सगळ्यांचंच मी आभार व्यक्त करते। आणि असाच दरवर्षी काहीतरी आम्ही नवीन कार्यक्रम घेऊ आणि आम्हाला ग्रामस्थांनी सहकार्य करावं, त्यात सहभागी व्हावं ही इच्छा व्यक्त करते। धन्यवाद।